गांधारीला 100 पुत्र झाले आणि त्यांचा विनाश का झाला? 2 एकादशी आल्या ना, तर नंतरची एकादशी करावी लागते ना आपल्याला. तर गांधारीनं काय केलं, दशमीला जी एकादशी लागली ती एकादशी केली, जी एकादशी द्वादशीला सांगणार होती ती केली नाही. म्हणून हिला 100 पुत्र झाले आणि तेही 18 महिन्याच्या गर्भामध्ये राहिले. जेव्हा गोळा काढला तो 100 पुत्राचा गोळा होता. एका गोळ्याचे 100 पुत्र ते झाले का, तर दशमी युक्त एकादशी तिने केलं. म्हणून जीवनामध्ये तिने जेवढे पुण्य केले होते सगळे संपुष्टात आले आणि तिचे पुत्र या ठिकाणी पांडवांच्या द्वारे भगवान कृष्णांच्या आश्रयानं त्या कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये मारले गेले. हे गरुड पुराण में हमको सुनने को मिल रहा है. म्हणून तिने जर का ती एकादशी केली हुई असती, भागवत एकादशी अपने जो है वह एकादशी उसने नहीं की थी, उसने वो 10वीं को जो शाम को लगे उसे लगा यही एकादशी है. म्हणजे चुकीनं झालं ते, पण झालं तर ते प्रायश्चित्त बघा किती भोगावं लागलं, किती मोठं. अशा पद्धतीने म्हणून विभिन्न शास्त्रों में कहे गए वाक्यों की बहुलता से अज्ञानता अवश्य संदेह बढ़ जाता है. जो उस परिस्थिति में द्वादशी तिथि को व्रत करके त्रयोदशी तिथि में पारणा कर लेनी चाहिए. म्हणून द्वादशीला व्रत संपावत, त्रयोदशीला या ठिकाणी पारण करावं. कला मात्र भी कालगणना में रहती है तो द्वादशी युक्त एकादशी तिथि को यह व्रत उपास्य है. यदि एकादशी द्वादशी और विशेष रूप से त्रयोदशी तिथि भी एक ही दिन आ जाती है तो इन तिथियों से मिश्रित वह तिथि व्रत करने योग्य होती है. ते म्हणजे एकादशी द्वादशी त्रयोदशी एकत्र जरी आली तर एकादशी करून घेतली पाहिजे, द्वादशीचं जेवण त्या दिवशी करून घेतलं पाहिजे, त्रयोदशी त्याचं पारण केलं पाहिजे. पण दशमीला लागलेली एकादशी अजिबात करायची नाही. एवढं मोठं फळ निष्फळ या एकादशीच्या पद्धतीने याच्यामध्ये सांगितलं. पुन्हा भीमा एकादशी व्रताचं महात्म्य या ठिकाणी सांगितलंय. प्राचीन काल में माघ मास के शुक्ल पक्ष में हस्त नक्षत्र से युक्त एक एकादशी का व्रत भीम ने किया था. भीम अपना पांडवों में जो भीम था, इसलिए इस एकादशी को भीमा एकादशी कहा जाता है. यह आश्चर्य है कि मात्र इस एकादशी का व्रत करने से भीमसेन पितृऋण से मुक्त हो गए थे. तर माघ महिन्यातली एकादशी, माघ महिन्यातली शुक्ल पक्षामध्ये जो एकादशी करतो पण त्या दिवशी हस्त नक्षत्र पाहिजे तर भीमा एकादशी म्हणून नाव दिला देतात. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये हस्त नक्षत्रामध्ये जी एकादशी येते त्या एकादशीला भीमा एकादशी असं म्हणतात. ती एकादशी जर का माणसाने केले तर पितृऋणापासून मुक्त होऊन जातात. म्हणून याला भीमा एकादशी असं म्हटलेलं आहे. तदनंतर व्रताची परिभाषा तथा व्रत में पालन करने योग्य नियम अज्ञ ज्ञातव्य बातें कहा है. कोई भी व्रत हम करते हो तो उस व्रत में उस आराध्य का ही चिंतन दिन मात्र करना चाहिए. व्रत करते करते यदि हमने किसी का बुरा सोचा, किसी को गाली गलौज की, यदि कोई निश्चित अन्न खाया, लहसुन कांदा इन चीजों का यदि हमने आचरण किया, इसको यदि हमने खाया या ब्रह्मचर्य का पालन नहीं किया तो वह व्रत उसका फल तो नहीं मिलता है, विपरीत परिणाम जरूर भोगना पड़ते हैं प्यारे. इसलिए व्रत करते वक्त यह नियम जरूर पालने चाहिए. प्रतिपदा, तृतीया, चतुर्थ तथा पंचमी में किए जाने वाले विविध तिथि व्रत. हे व्यास, अब मैं प्रतिपदादि तिथियों के व्रत के विधियों का वर्णन करूंगा, उनका आप श्रवण करें. प्रतिपदा तिथि के एक विशेष व्रत का नाम शिखी व्रत आहे. प्रतिपदेला एक व्रत जे केलं जातं त्या प्रतिपदेला एक शिखी व्रत नावाचं व्रत केलं जातं. इस व्रत को करने से प्रति वैश्वानर पद प्राप्त करता है. प्रतिपदा तिथि में एक भक्त व्रत करके दिन में एक बार भोजन करना चाहिए. व्रत की समाप्ति पर कपिला गौ का दान करे. त्या प्रतिपदे दिवशी माणसाने एकच टाइम दुपारी जेवण करावं. शक्य असेल सामर्थ्य जर का असेल तर गाईचं दान केलं पाहिजे. चैत्र मासाच्या प्रारंभी विधिपूर्वक सुंदर गंध पुष्पमाला आदि से ब्रह्मा की पूजा और हवन करने से सभी अभीष्ट फलों की प्राप्ति होती है. कार्तिक मास में शुक्ल पक्ष की अष्टमी तिथि को प्रति पुष्प और ऊन से बनी हुई माला का दान करे. यह क्रम वर्ष पर्यंत चलना चाहिए आहे. कार्तिक महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या अष्टमीला जर का पुष्पानं बनलेली माळेचं दान ब्राह्मणाला जर का केलं, वर्षभर हे व्रत चालू ठेवलं चैत्र मासाच्या अष्टमी पासून शुक्लाच्या, तर असं करण्याने त्या माणसाच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि त्या माणसाला रूप आणि सौंदर्याची प्राप्ती होते. आता तुम्ही म्हणाल कसं, या जन्मामध्ये जर का सुंदर नसेल तर पुढच्या जन्मातच होईल ना, कारण की काही क्रीम लावून माणूस होत नाही. ते जर टीपवर दाखवत असेल म्हणजे याचाच आपल्या पुढच्या जन्मामध्ये लक्षात घ्या. श्रावण मास के कृष्ण पक्ष की तृतीया तिथि में लक्ष्मी के साथ भगवान श्रीधर विष्णु को सुसज्जित शैया पर स्थापित कर उनकी पूजा करे और फल की भेंट चढ़ाए. इसके बाद उस शैयानी का दान ब्राह्मण को करके प्रति श्रीधराय नमः देवाच्या नावाने श्रीये नमः म्हणजे लक्ष्मीच्या नावाने प्रार्थना करावी. यह प्रार्थना करे. इस तृतीया तिथि को उमा, शिव और अग्नि की पूजा करनी चाहिए. व्रती इन सभी को हविषान्न नैवेद्य और दमन श्वेत कमल का निवेदन करे. फाल्गुन महिन्यातल्या तृतीयेला व्रत जर का केलं, मनुष्य को नमक नाही खाना चाहिए. पहा, फाल्गुन महिन्यातल्या शुक्ल तृतीयेला माणसानं मीठ खाऊ नये, म्हणजे बेचव आळणी भोजन करावं बिना मिठाचं. व्रताच्या समाप्तीवर
ब्राह्मणाची त्याच्या पत्नीसहित पूजा करावी आणि फाल्गुन महिन्याच्या तृतीयेच्या व्रताच्या शेवटी अन्न, त्याच्यानंतर कोरडा शिदा, अन्नाचा अमान्न म्हटलेला आहे त्याला गरुड पुराणामध्ये. शय्या, ब्राह्मणाला अमान्न द्यायला सांगितलं गरुडामध्ये. अमान्न म्हणजे कोरडा शिदा. सुतकामध्ये द्यायला चालतं. माणूस मरण पावल्यानंतर जे देतात त्याला दोष नाही. शिजवलेलं अन्न ब्राह्मणाला कधी दान करायचं नाही. तुम्ही शिजवलेलं अन्न जर का ब्राह्मणाला दिलं तर तुम्ही नरकाचा जाता. जो ब्राह्मण तुमच्याकडनं शिजवलेलं अन्न घेतो, देता घेता नरकात जाती. शिजवलेलं अन्न द्यायचं नाही. शिजवलेल्या अन्नामध्ये दोष असू शकतात, म्हणून कोरडा शिदा या ठिकाणी दान करायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर अन्न शय्या म्हणजे झोपायचा पलंग, पात्रादी उपस्कारों से युक्त करना भी, तांब्याची ताटली, हे दान करायचं. आणि भवानी प्रियंतम, भवानी के नाम से ब्राह्मण को यह दान दे रहे हैं, आप प्रसन्न हो जाए, ऐसा कहा है. आगे षष्ठी तिथि तथा सप्तमी के विविध व्रत. भाद्रपद महिन्यात भगवान कार्तिकेय पूजा करायची असते. इसमें स्नानादि जो व्रत किए जाते वे सभी अक्षय फल प्रदान करने वाले होते हैं. कार्तिक मासाचं खूप फळ सांगितलं, खूप. कारण की उत्तर भारतामध्ये दिवाळी या ठिकाणी, दिवाळी जी आहे उत्तर भारतामध्ये कार्तिक महिन्यामध्ये मनवल्या जाते असं ग्रंथात आहे. आपल्याकडे ते 15 दिवसाचा भेद आहे ना, शक वेगळा असतो. शालिवान नावाचा जो राजा आहे त्याचा शक आपल्याकडे आहे, तिकडे वेगळ्या राजाचा शक आहे, म्हणून 15-15 दिवसाचा गॅप पडतो. तुम्ही पहा, अपने इधर श्रावण मास में जन्माष्टमी मनाई जाती है, लेकिन उधर भाद्रपद मास में जो होता है, जो पितृपक्ष, उधर तभी जन्माष्टमी मना लेते हैं, तो कोई नहीं. तो अपने इधर जब सब पद होता है, लेकिन उधर ठाकुर जी की पूजा सेवा सब विशेष रूप से किया जाता है. लेकिन राज्य अलग है तो थोड़ी परिभाषा वगैरह धर्म कर्म पूजा की बदल जाती है. व्रती षष्ठी तिथि को उपवास कर, सप्तमी तिथि को ब्राह्मण भोजन कराकर ओम खगोल खाय नमः इस मंत्र से सूर्य देव की पूजा करे, और अष्टमी तिथि को मरीच का भोजन कर पारणा करे. इससे व्रती अंत में स्वर्ग प्राप्त करता है. मरीच प्राशन के कारण इस व्रत का नाम मरीच सप्तमी है. इस व्रत को मरीच म्हणजे मरीचींच्या नावानं दूध ठेवायचं, त्याचं प्राशन करायचं. अशा पद्धतीनं मरीच नावाचे एक ऋषी आहे, त्यांच्या नावानं पूजा करायची, दूध ठेवायची, त्यांचा प्रसाद म्हणून त्याला प्यायचं आहे. त्याला म्हणतात मरीच प्राशन करणं. तुम्हाला वाटतं मरीच म्हणजे काय चीज आहे, मराठीचा अर्थ म्हणून मरीच सप्तमी, दूध प्यायचं त्यांच्या नावानं. इस कारण इस व्रत का नाम मरीच सप्तमी है. इस व्रत को करने से प्रियजनों से मिलन होता है, उनसे वियोग नहीं होता है. इस सप्तमी व्रत में तथा सप्तमी का वर्णन किया है. फलदाना एवं प्राशन के कारण इस सप्तमी का नाम फल सप्तमी व्रत है. कार्तिक महिन्यातल्या सप्तमीला ब्राह्मणांना फळ फूल याचं दान केलं पाहिजे, म्हणून याला फल सप्तमी असं म्हणतात. कार्तिक महिन्याच्या सप्तमीला फळांचं दान करणं विशेष सांगितलेलं आहे. सप्तमीला सूर्याची पूजा करायला सांगितली, ब्राह्मणांची पूजा करायला सांगितली. शक्य असेल तर शिला देऊन ब्राह्मणांना भोजन करवलं पाहिजे. नाही तरी तुमचं भोजन करू शकत तर त्यांना कोरडा शिला दिला पाहिजे. तर एखाद्या आचार्य ब्राह्मणाच्याच कोणा आचार्याला वगैरे बोलवून त्यांच्याकडनं स्वयंपाक करून त्यांना भोजन दिलं पाहिजे. पायाची पूजा करून दान दक्षिणा जेवढं शक्य असेल तितकं कार्तिक महिन्यातल्या सप्तमीला दिलं पाहिजे. ही फल सप्तमी या ठिकाणी आपल्याला फलद्रूप होते. इस सप्तमी व्रत में गेहूं, उड़द, यव, साठी, धान, तिल, कांस्य पात्र, पाषाण पात्र, पिसी हुई वस्तु, मधुमैथुन, मध्य मांस, तेल, मर्दन, अंजन त्याज्य है. म्हणजे कमीत कमी या सप्तमीच्या दिवशी गव्हाची पोळी खाऊ नये, उडदापासून बनलेलं काही खाऊ नये, यवापासून बनलेलं काही खाऊ नये, साठी, धान वगैरे कांशाच्या भांड्यामध्ये जेवू नये, दगडावरती बसू नये, पिसी हुई वस्तू म्हणजे दळून आणलेले जास्त काही या ठिकाणी खाऊ नये असं सांगतात. दुर्वाष्टमी तथा कृष्णाष्टमी व्रत. जन्माष्टमी बद्दल सांगितलं ते आपल्याला माहितीच आहे, पण दुर्वाष्टमी बद्दल थोडं 2 मिनिटांमध्ये ऐकू. भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये जी अष्टमी येते तिला दुर्वाष्टमी असं म्हणतात. तेव्हा आपल्याकडे महालक्ष्मी बसलेल्या असतात आणि उत्तर भारतामध्ये त्याला दुर्वाष्टमी असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? आपल्याकडे गौरी भोजन असं म्हटलेलं, गौरी पूजन त्या दिवशी आहे की नाही, पण आमच्या उत्तर भारतामध्ये त्याला दुर्वाष्टमी असं म्हणतात. त्या दिवशी उपवाशी राहून गौरी गणपतीची पूजा करायला सांगितलेली. आपल्याकडे म्हणतात की भावाला भेटायला बहिणी आले, बरोबर आहे असं म्हणतात ते आपल्याकडे, की महालक्ष्म्या या गणपती दारीवर बसलेले मग याला भेटायला येतात, त्यांचं आवाहन करायचं सप्तमीला, अष्टमीला त्यांचं भोजन वगैरे नैवेद्य आणि नवमीला ते जातात. अशी पूजा दोघांनी करायला सांगितलेली आहे. और जन्माष्टमी का तो हम जानते हैं, भगवान श्री कृष्ण की पूजा करें, अभिषेक करें रात में, और जितना भी हम कुछ उनका भजन कर सकते हैं भगवान श्री कृष्ण का भजन करें. आगतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण, आगतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण, स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण, स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण.
वृंदावन बिहारी लाल की जय. आता याच्यामध्ये पुढं सांगितलं नाही 56 भोग वगैरे बरोबर. कृष्णाच्या जन्माची कथा याच्यामध्ये आहे. 56 भोग मी सांगितले नाही. रामचरित्र की कथा है, महाभारत की कथा है. बस संकेत करेंगे, स्पर्श करेंगे, आगे चलेंगे, क्योंकि जो नहीं सुना है उसे सुनना ज्यादा जरूरी है. अब जिस व्रत को बताने जा रहे हैं उस व्रत का नाम है बुधाष्टमी व्रत. हे अतिशय महत्वाचं आहे. बुधवारच्या दिवशी जर का अष्टमी असली शुक्ल पक्षामध्ये तर ते व्रत करायला पाहिजे. आता हे बुधाष्टमी की कथा बड़ी ही फलदायिनी और श्रमदायिनी है. ब्रह्मदेव व्यास जी को कह रहे हैं और सूत महाराज 88,000 ऋषियों को कह रहे थे. प्राचीन काल में एक पाटलिपुत्र नाम का नगर था. उस नगर में एक ब्राह्मण रहा करता था जिस ब्राह्मण का नाम था वीर. उस ब्राह्मण की पत्नी का नाम था रंभा और उस ब्राह्मण के पुत्र का नाम था कौशिक और पुत्री का नाम था, उसके पुत्री का नाम था विजया. और उस ब्राह्मण के पास में एक बैल था. उस बैल का नाम था धनपाल. आता त्या ब्राह्मणानं खूप पुण्य वगैरे केलं आणि त्या ब्राह्मणाने एक संकल्प सोडला होता, यदि मेरी कन्या का विवाह करूं तो यमराज से ही कर दूं. क्यों? क्योंकि यमराज से यदि विवाह कर दिया तो यमराज हमारे परिवारजनों को और मेरी कन्या को विशेष रूप से कोई दंड देगा नहीं. लेकिन ऐसा नहीं था. बुधाष्टमी का व्रत किया करती थी इस वीर ब्राह्मण की पत्नी रंभा और पुत्र जो था कौशिक. यह गौचारण के लिए, बैल को चराने के लिए जंगल में ले जाता था. तो एक दिन ये पुत्र कौशिक, उस ब्राह्मण का पुत्र, वीर ब्राह्मण का पुत्र कौशिक अपने बैल को लेकर के जंगल में चरने के लिए चला गया और माता रंभा और पुत्री जिसका नाम विजया है वह भी स्नान करने के लिए जंगल में जो सरोवर था वहां पर पधारी. और बैल को चराते चराते जब बैल को प्यास लगी तो ये कौशिक नाम का उस ब्राह्मण का पुत्र वह बैल को लेकर के उस सरोवर तक पहुंचा और बैल ने पानी पीते पीते उस सरोवर में छलांग लगा दी. उसको तैरने का मन किया उस बैल को. बैल का नाम भी धनपाल था, धन देने वाला, ऐसे बैल का नाम था. धनपाल बैल ने पानी में छलांग लगा दी. तो ये जो पुत्र था कौशिक भी टहलने के लिए उस सरोवर में कूद पड़ा और दोनों मस्त मजाक करने लगे. ऐसा करते करते देखा कि राक्षस वहां पर आ गए और उन राक्षसों ने उस बैल का हरण कर लिया. बैल का हरण कर लिया तो धनपाल रोता रोता घूमने लगा. उसे लगा पिताजी अब चिल्लाएंगे, मुझे डांटेंगे पिताजी, क्या करूं बैल को अगर मैं घर पे नहीं लेके गया. तो आगे थोड़ा जब चला गया तो यह बात उसने अपनी माता और बहन विजया और माता रंभा को कहा. माता ऐसे ऐसे हो गया. बहन माता से उसकी भेंट हो गई. आगे जाने लगे, कोई विचार विनिमय करने वाले थे तो देखा उस जंगल में एक अच्छी जगह थी. वहां पर कुछ स्वर्ग की अप्सराएं आकर के इस बुधाष्टमी का व्रत कर रहे थे. माने कि भगवान बुध, ये भगवान बुध चंद्र और तारा के पुत्र है. बृहस्पति की पत्नी तारा, भागवत देवी भागवत में सुना ना हमने. बृहस्पति की पत्नी तारा और सोम के पास चली थी. चंद्र से जो पुत्र हुआ है बुध. और ये जो बुध है इस बुध का विवाह हुआ था सुद्युम्न उर्फ ईला के साथ में और जो पुत्र हुआ था पूरव. ये बुध का पुत्र, वही बुध है. ये भगवान बुध 9 ग्रह में से एक है. ये बुधाष्टमी का व्रत वो अप्सराएं कर रही थी. उन अप्सराओं से इसने कहा आप मुझे थोड़ा सा धन दीजिए, क्यों ये धन मैं लेकर के उन राक्षसों को दे दूं और मेरे बैल को छुड़ा लूं. अप्सराओं ने कहा मैं धन तो नहीं दूंगी, लेकिन आपने मेरे साथ यदि ये व्रत किया तो इस व्रत के प्रभाव से जो कुछ आप मांगोगे तत्क्षण आपकी वो इच्छा पूर्ण हो जाएगी. इसलिए अपने धनपाल बैल को प्राप्त करने के लिए उस वीर ब्राह्मण के पुत्र कौशिक ने, उसकी बहन विजया ने, मुझे अच्छा पति मिल जाए और रंभा ने मेरे पति का मोक्ष हो जाए, अपने अपने इस अलग संकल्प से उन स्वर्ग की अप्सराओं के समेत वह बुधाष्टमी का व्रत किया. जिस अष्टमी को बुधवार का दिन था, शुक्ल पक्ष में वो व्रत किया. उस व्रत के प्रभाव से आगे जाकर के जब देखा तो उन राक्षसों ने क्षमा मांगी और कहा हमने खामखा तुम्हारे बैल को ले जाकर के आपको तकलीफ दी है, इस बैल को आप लेकर के जाइए. उन राक्षसों ने अपने मन से ही इस बुधाष्टमी का व्रत करने की वजह से उस वीर नाम के ब्राह्मण के कौशिक पुत्र को बैल सौंपा दिया. और इधर जब वीर ब्राह्मण मरने को आए तो उन्होंने कहा अब मैं स्वर्ग सीधा रहा, तेरे बहन की शादी उसकी इच्छा अनुसार कर दे. और वीर ब्राह्मण की मृत्यु हो गई. बुधाष्टमी के व्रत के वजह से यह आगे जो था कौशिक ब्राह्मण, इसका विवाह एक राजपुत्री के साथ में हो गया. भगवान बुद्ध की इतनी कृपा बरसी, ये राजा बन गया. और जब राजा बन गया तो किसी चीज की न्यूनता त्रुटि कभी तो नहीं हुई. बहन की शादी करने की जिम्मेवारी हुई तो पिता का वचन मानकर यमलोक को जाकर के भगवान यम को विनती
कि आप मेरे बहन से शादी करो। भगवान यम ने जब विजया को देखा तो नहीं बोल पाए। अब वीर ब्राह्मण भी मर गए और वीर ब्राह्मण की पत्नी रंभा भी मर गई। कौशिक तो राजा हो गया और अपनी बहन विजया की शादी यम से कर दी। अब यम से जब शादी कर दी तो यम ने कहा मैं तुझे अपने यम लोग के नियम बताता हूँ। ये जो दरवाजे बंद पड़े हैं, एक दिन भी कोई दरवाजा खोलना नहीं। वृद्ध हो गई विजया, लेकिन कभी भी उसने अपने पति की आज्ञा का पालन किया, कभी दरवाजा खोला नहीं। लेकिन एक दिन भगवान यम नहीं थे, उसे अज्ञानतावश लगा कि दरवाजा खोल करके देखना ही चाहिए कि दरवाजे के पीछे क्या है। तो फिर जब अपने पति के गैर हाजिरी में विजया ने बुढ़ापे की अवस्था में एक दरवाजे को खोला तो उसने जो दृश्य देखा बहुत हृदय द्रावक दृश्य था। विजया ने देखा उसकी माँ जो बहुत साल पहले गुजर चुकी है रंभा, वह रंभा उस दरवाजे के पीछे यम पाश में बंधी हुई यमदूतों द्वारा उसे तकलीफ दी जा रही है। ये जब उसने देखा तो उसके आंखों में से अश्रु धाराएं बहने लगी। और उसने यम को तो बताया नहीं, क्योंकि यम को अगर बता देते तो पति देव गुस्सा हो जाते, क्योंकि पति ने कहा दरवाजा खोलना ही नहीं। तो उसने फिर तत्क्षण यमलोक में ही अपनी मां के नाम से बुधाष्टमी का व्रत कर दिया। उस पुण्य के वजह से पाप रहित होकर के पुण्य की वृद्धि हुई और उसे भी लेने के लिए उसके मां को स्वर्ग से विमान आया और वो स्वर्ग में चली गई। अब किस पाप के वजह से रंभा गई थी यमलोक में, ये तो यहाँ पर गरुड़ पुराण में नहीं लिखा है, लेकिन कन्या ने ये बुधाष्टमी का व्रत किया और अपनी मां जो थी जो यमपाश में बंदी हुई थी उसे भी उसने स्वर्ग लोक में भेज दिया। ऐसा ये बुधाष्टमी का परम मंगलदायक परम श्रवणीय यह व्रत है। अशोकाष्टमी, महानवमी तथा नवमी के अन्य व्रत और वृषेकादशी व्रत महात्म्य। चैत्र मास में पुनर्वसु नक्षत्र से युक्त शुक्लाष्टमी को अशोकाष्टमी कहते हैं। चैत्र महीना में जो शुक्लाष्टमी होती है, शुक्ल पक्षामध्ये जी अष्टमी येते, पण नक्षत्र त्या दिवशी पुनर्वसु पाहिजे, त्याला अशोकाष्टमी असं म्हणतात। इस अष्टमी के दिन अशोक मंजरी की 8 कलियों का पाठ करते हैं। अशोक मंजरी, अशोकाचं जे झाड आहे त्याच्यामध्ये ज्या कळ्या मंजरी येतात त्या 8 कळ्या तोडून या ठिकाणी पाण्यामध्ये टाकून त्याचं प्राशन त्या दिवशी करायचं असतं। वे शोक को नहीं प्राप्त होते हैं। तर अशा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीच्या दिवशी अशोक नावाच्या झाडाच्या कळ्यांना तोडून जे लोक पान करतात त्यांना शोक होत नाही। शोक म्हणजे त्यांना रडावं लागत नाही। अशोक कलिकाओं का पान करते समय यह प्रार्थना करनी चाहिए, स्वामशोक हराभीष्टम मधुमासन समुद्भवम पीबामी शोक संतप्तो माम अशोकम सदा गुरु। हे शिव के प्रिय अशोक वसंतोद्भव शोक संतप्त, मैं आपका सेवन कर रहा हूँ। हे अशोक आप मुझे सदैव शोक विमुक्त रखें, मेरे जीवन में मेरे जीवन काल तक कोई भी शोक न आए, मुझे कभी भी रोना न पड़े, ऐसी कृपा आप करो। ऐसे शोक को समाप्त करने वाला चैत्र मास की शुक्लाष्टमी का यह व्रत अशोकाष्टमी नाम से विख्यात हुआ। ब्रह्मा जी पुनः कहते हैं अश्विन मास में उत्तराषाढ़ा नक्षत्र से युक्त शुक्ल पक्ष की अष्टमी से युक्त जो नवमी होती है उसे महानवमी कहते हैं। म्हणजे महिना कोणता? अश्विन मास। अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये जी अष्टमी आणि त्या अष्टमीमध्ये जर का नवमी नाव जर असली पुनर्वसु नक्षत्रामध्ये उत्तराषाढ़ा नक्षत्रामध्ये त्याला महानवमी असं म्हणतात। उस अष्टमी युक्त महानवमी को तिथि को स्नान दान आदि करने से अक्षय पुण्य की प्राप्ति होती है। यदि केवल नवमी हो तो भी दुर्गा का पूजन करना चाहिए, पण अष्टमीला जर का नवमी लागत असले त्या महिन्यामध्ये तर मग पुण्याची गणना पूर्ण करी आणि मंत्राचा जप केला पाहिजे। ओम दुर्गे दुर्गे रक्षिणी स्वाहा। अश्विन मास की शुक्ला नवमी को एक भक्त व्रत करते हुए म्हणजे नवमी माळ आपली नवमीचे दिवशी 9 दिवसांचे पारायण हो आपल्या भाषेमध्ये। तर अश्विन महिन्याच्या शुक्ल नवमीला एक भक्त व्रत करते हुए, आता सांगायची गरजच नाही तुम्हाला, मावळे तर मस्त उपवास करतात, त्या डायरेक्टच उपवास, जेवणाचं सुद्धा नाही आहे की नाही, डायरेक्ट काही लोक दुधावर काही फराळावर करतात, तर मावळ्यांना मानलं पाहिजे आपण या। आणि खरोखर गरुड पुराणामध्ये सांगितलं धर्म जर का कोणी टिकवला असला मावळे तर तुम्हीच टिकवला। आता तुम्ही मला सांगा सगळ्याला पोरं बाळ आहे, सगळ्यात म्हणजे पोरं बाळ आहे म्हणजे पतिदेव वगैरे सगळेच आहेत, पण काही ड्युटीला गेले, काही घरी बसले, काही बाहेर गेले, काही काम धंद्याला गेले, तुम्ही आता म्हणून धर्म चालला नाही का? भिंतीवर सांगायचं काय, कोणाला सांगायचं? फक्त महाराजांनी देव म्हणले कसा धर्म चालायचा। आणि गरुड पुराणामध्ये सांगितलं कलियुगामध्ये धर्म राहणार नाही, पण बाह्यामध्ये धर्म राहील थोडा, शूद्रांमध्ये अजिबात राहणार नाही, ब्राह्मणाच्या घरी मात्र धर्म राहील, पण ब्राह्मण लोकांचा सुद्धा जास्ती हव्यासा कोणी धर्म नासून जाईल। जे ब्राह्मण लोक कॉम्प्रोमाइज करत नाही, दक्षिणा मला एवढीच पाहिजे, तर त्यांचा धर्म ब्राह्मणे धर्माचे घर निश्चित, धर्म ब्राह्मणा घरी राहत किंचित लोभ मात्रे नासत।
या ग्रंथामध्ये आलेली ओवी आहे प्रेत कर्मामध्ये. याच्यामध्ये ती ओवी आलेली आहे की थोड्या पैशानं त्यांचाही नासेल कारण सीतेनं ब्रह्मदेवानं त्यांना श्राप दिले होता त्या गायाच्या ब्राह्मणाला. म्हणजे नुसते क्षेत्रपदे तुम्ही पाहा ना, मी टीका करत नाही पण निव्वळ बरोबर आहे त्या लोकांची गडबड. दुसरा मीटिंग लिस्टला पहिल्याच ते लवकर करतात. लोक म्हणतात महाराज आम्ही पहिल्यांदा जाऊन दावा करून आलो पण ही नीट नाही केला. अरे बाबा क्षेत्राची महत्वाकांक्षा आहे म्हणून गंगापूरला आणि वैजापूरला लोक जागेवर दावा करतात. त्या दिवशी आम्ही इकडे 25 तारखेला देवघरचा दावा माझ्यापासून माझा शांततेनं झाला ना. 3 घंटा दावा केला या ठिकाणी आमच्या मोठ्या महाराजांनी म्हणजे शांता. तिथं 1.5 घंट्यामध्ये रवाना करून टाकतात पैठणला. जायला काही हरकत नाही पण ते त्यांच्या मागे गडबड ना. ते तरी काय करणार गिराईक खूप आहे त्यांना. ते जर काही एकट्याच करत बसले दुसऱ्याचं कसं होणार आहे. असं आहे म्हणून अशा पद्धतीनं कुठल्याच प्रकारचा श्लोक वगैरे मग हे उपवासाचं विधान वगैरे त्याच्यामुळे आपला विषय वाढला की माता माऊलीनं तुम्ही हे करताय तुमच्यामुळे धर्म टिकलेला आहे. तुम्ही आहे किती श्रद्धा आहे प्रत्येक माता माऊलीची. पत्र पुष्पम फलम पोयम. प्रत्येक माऊलीला वाटतं बाबा मी फुल व्हावं, मी माळा घालावं, मी हे करावं. प्रत्येकाची इच्छा आहे पण तशा सगळ्या माता माऊली दानही करतात. म्हणजे आपलं शास्त्र आहे तुम्हाला माहिती आहे. कथेला कधी आपण आलो कधी गेलो दर्शनाशिवाय जाऊ नये. आणि आणखी एक आहे की कथेला रोज दक्षिणा द्यायची असतात. आता 1,500 भरल्यावर रोज देणं म्हणजे अवघड आहे पण 10-5 दिलेच पाहिजे. मला पाहिजे असं नाही आहे पण आणखी एक सूचना मला आता द्यायची आहे. दान निघालंय तुम्ही रोज दर्शन करा. मला काही नाही दिलं तरी चालेल पण या भगवान दत्तात्रयाच्या पेटीमध्ये मात्र रोज टाका. 2-4 माता माऊली आहे मी पाहतोय. 22 झाल्या बेसले काबू झाले रोज पेटीमध्ये काही नाही टाकतात. आणि तुमच्याकडे जर 150 असेल 200 500 1000 तुम्हाला जे टाकायचं ते रोज टाकून द्या. आणि मंदिराचं या ठिकाणी उत्पन्न वाढलं की त्यानं कुठे ना कुठे कार्यक्रमही चांगले होत असतात. पण मला नाही जरी दिली आता तर चालेल पण मंदिरामध्ये ज्यांनी टाकले त्यांना ठीक आहे. काही आज आले असतील त्यांना माहिती नाही की या पेटीमध्ये जरूर पैसे टाकावे. हे मी विसरून जातो परत परत सांगता सांगता काय होतं. आणि मग भगवंताचं जर का आपण नाही करायचं तर कोणी करायचं. इकडे वृंदावनला अगोदर मी बोललो की आपल्या अगोदर भगवंताला कपडे आणले जातात. भगवान की श्रृंगार भक्ति वृंदावन में की जाती है. श्रृंगार भक्ति और नाम रस भक्ति. भगवान को कौन कितनी अच्छी तरह से श्रृंगार कर सकता है, कौन कितनी अच्छी सजा सकता है. आप टीवी पे देखो आस्था चैनल, संस्कार सत्संग, एक चैनल में अलग अलग महाराज है तो हर किसी महाराज का ठाकुर जी अलग ही है. इसने ऐसा सजाया उसने तो जितना ये भक्ति है प्यारे भगवान को हम तो सज देंगे कोई बात नाही इसमें लेकिन भगवान को कौन सजाएगा प्यारे. तर आपण पाहतो काय काय स्वतः खूप असतात देव लोकांचे देव धूळ कापडलेले खाली पालीचा अड्डा झालाय पाठीमागे उंदर बसलेले आहेत तिथे. भाई हे ऐसा नहीं होना चाहिए. जिस घर में भगवान की पूजा अच्छी तरह से नहीं की जाती है तो स्वामी समर्थ केंद्र का जो पुस्तक है प्रस्ताव में उसमें कहा गया है उस घर को स्मशान समझना जाना चाहिए. जिस घर में भगवान की देखभाल अच्छी तरह से पूजा पाठ आरती वगैरह नहीं होती है तो उस घर में भगवान होकर के भी वो स्मशान समान ही उस घर को समझना चाहिए. म्हणून आश्विन मासाच्या या ठिकाणी एक भक्तव्रत केलं पाहिजे. एक प्रकारचं अन्न त्या दिवशी फराळाचं खाल्लं पाहिजे. 20 लाख बीज मंत्र का जप करना चाहिए. 1 लाख माता माऊलींनी जप केला पाहिजे अश्विन मासामध्ये. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे हा नवार्णव मंत्र बीज मंत्राय किंवा ओम शरणागत दीनार्थ नमो देव्यै ओम सर्वमंगल मांगल्ये. आता जो कोणता तुम्हाला मंत्र जपत असेल 1 लाख या मंत्राचा जप करायला सांगितला. सोपं आहे अवघड आहे. मग तुम्ही म्हणून कसं बरं महाराज मग सगळ्या माता माऊलींनी बसायचं. इतक्या जणी बसल्या का 10 माळी घ्यायच्या. मग किती बसलेल्या 100 जणी झाल्या 10 गुणिले 100 अशा पद्धतीनं त्याला साखळीनं पण करू शकतो आपण. एवढं काही अवघड नाहीये. हा एकट्याला करायला अवघड आहे पण सगळेजण जाऊन जर का बसले समजा 10 माळी जरी त्याच्या घेतल्या 5 जरी घेतली 1 जरी घेतली नाही 1 लाख होणार पण 11,000 तर होईल ना. जेवढं सांगितलं तेवढंच करावं असं नाही. गुरुचरित्रामध्ये सांगितलं अवधून बाळाला करोड प्रदक्षिणा मला शक्य आहे का या जन्मामध्ये. करोड 1 करोड कधी नाही 1 करोड तर कमीत कमी म्हटले 10 लाख नाही 10 लाख तर 1 लाख म्हणजे असं प्रमाण कमी कमी करत राहिले. सत्ययुगामध्ये शक्य होतं ना ते. सत्ययुगामध्ये माणूस लाख वर्ष जगायचा आणि त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष. द्वापार युगामध्ये 1000 वर्ष. आता 100च जगतो. 100 मध्ये त्याच्या पाठीमागं किती बिमाऱ्या. मला पोरीचं लग्न जमवायचं महाराज, पाहुणे येईना, सुपारी फोडायला जायचं आहे आम्हाला महाराज, बस्ता बांधायचा महाराज, प्लॉट घ्यायचा आहे महाराज, घर बांधायचं आहे आम्हाला, गाडी घ्यायची महाराज, पोरग पास झालं महाराज, कॉलेज परीक्षा आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी माणसाच्या पाठीमागं हा जो काही पसारा लागलेला आहे तर या पसाऱ्यातनं माणूस निवृत्त होत तर तो काही सगळ्या गोष्टी त्याला या ठिकाणी करायच्या असतात. श्रवण द्वादशी व्रत आता या ठिकाणी सांगितलं. आता प्राण्यांना भोग आणि मोक्ष देणार श्रवण द्वादशीचं व्रत मी सांगतोय. श्रवण नक्षत्रानं युक्त असलेली एकादशी आणि द्वादशी तिथी जेव्हा एकच पडते उसे विजया तिथी कहा जाता है. त्याला विजया एकादशी असं म्हटलेलं आहे. एकादशीचं
च्या दिवशी जर का द्वादशी लागत असेल आणि त्या दिवशी जर का श्रवण नक्षत्र असेल तर त्याला श्रवण द्वादशी असं म्हणतात। इस दिन हरि की पूजा आदि करने से प्राप्त पुण्य का फल अक्षय होता है। एक भुक्त व्रत करने से अथवा नक्त व्रत करने से। आता एक भुक्त नक्त व्रत म्हणजे जेवण नाही, व्रत आहे ते। फराळाचं खा का जेवण खा, भाजी पोळी खा का डाळ भट्टी खा का पुरी भाजी खा का साबुदाणा खिचडी खा, पण एक भुक्त म्हणजे एक टाइम फक्त दुपारी आणि नक्त म्हणजे संध्याकाळी। अशा पद्धतीचं ते व्रत या ठिकाणी सांगितलं आहे। किंवा अयाचित व्रत करायचं एकादशी युक्त द्वादशीला श्रवण नक्षत्रानं युक्त आहे। अयाचित म्हणजे मागून आणायचं, नाही मागून आणलं तर आज किती सोबत आले बरं, भिक्षा मागायला काही दरवाजा जावं लागतं का? नुसता फोन केला, फोन जर केला घेतले का उद्या आपण फराळाचं पाठवून, तुम्हाला वाटत महाराज मागवतात का? मी मागवत नाही, उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं। मी कोणालाही म्हणू शकतो आपण द्यावर, अशा पद्धतीनं भिक्षा काय दरवाजा जाऊन मागायची गरजच राहिली नाही ना आता। फोनवर सगळे कामं होऊन जातात, किती लेटेस्ट आपण या ठिकाणी अशा पद्धतीने व्रती को इज्जत द्वादशी के दिन कान से पात्र मांस शौद लोग असत्य भाषण व्यायाम मैथुन दिन में सोना अंजन पत्थर पर पिसे हुए द्रव्य तथा मसूर का प्रयोग नहीं करना चाहिए। यदि भाद्रपद मास में शुक्ल पक्ष की द्वादशी तिथि श्रवण नक्षत्र से युक्त हो तो वह द्वादशी बहुत ही महत्वपूर्ण होती है। उस दिन भी उपवास करके भगवान हरि का पूजन कर तथा यह तिथि बुधवार से भी युक्त हो तो इस दिन नदियों के संगम में स्नान करने से महनीय फल प्राप्त होते हैं। इस दिन रत्न एवं जल से परिपूर्ण कुंभ में दो श्वेत वस्त्रों से आच्छादित भगवान वामन की स्वर्णमय प्रतिमा का छत्र और जूता समन्वित पूजा करना चाहिए। या बुधवारी जरी ते व्रत असलं भाद्रपदाच्या महिन्यामध्ये, समजा ही एकादशी आता भाद्रपदाचा महिना चालू आहे, वार बुधवार आहे, नक्षत्र श्रवण आहे आणि एकादशीच्या दिवशी द्वादशी लागली तर त्या दिवशी 2 तांब्याचे तांबे आणावे, खाली रास घालावे तांदळाचे वगैरे, त्याच्यामध्ये पंचरत्न टाकावे, त्याच्यावरती एक अशी तबकडी ठेवायची आणि तांदूळ टाकून भगवान वामनाच्या 2 सोन्याच्या प्रतिमा बनवून त्याच्यावर छत्री वगैरे लावायची, चप्पल कुठं ठेवायचे आणि त्याची पूजा करून ते सगळं प्राणी बलिदान करायला सांगितलंय। भाद्रपद महिन्यातल्या बुधवारच्या दिवशी येणाऱ्या एकादशी युक्त द्वादशी नक्षत्र श्रवण अशा पद्धतीचं एक एक व्रत आहे बाबा। विद्वान को चाहिए कि ओम नमो वासुदेवाय इस मंत्र से भगवान वामन के सिर की पूजा करके, ओम श्री नारायण महामंत्र से उनके मुखमंडल की, कृष्णायण महामंत्र से उनके कंठ की, ओम श्रीपते महामंत्र से उनके वक्षस्थल की, ऐसे अनेक मंत्र से उनके संपूर्ण शरीर की पूजा करे। नमो नमस्ते गोविंदम भूत श्रवण सत्य अक्षोभम संशयम कृतवा सर्वसोक्ष प्रतो भव। ऐसे इस व्रत को कहा है। और ततोपरांत तिथि व्रत, वार व्रत एवं नक्षत्रादि व्रत निरूपण और प्रतिपदादि तिथियों में पूजनीय देवता कामदेव त्रयोदशी तिथि को श्वेत कमल आदि पुष्पों को आदि के पुष्पों से रति और प्रीति से युक्त मणि विभूति शोक रहित कामदेव की पूजा करनी चाहिए। इस व्रत का नाम मदन त्रयोदशी है, जो वर्ष पर्यंत प्रत्येक मास की शुक्ल और कृष्ण पक्ष की चतुर्दशी और अष्टमी तिथि में उपवास करके शिव पूजन करता है वह मुक्ति मुक्ति प्राप्त करता है। प्रत्येक महिन्यातल्या या ठिकाणी शुक्ल पक्षातल्या आणि कृष्ण पक्षातल्या त्रयोदशी तिथीला आणि अष्टमी तिथीला जे शंकराच्या नावाने केलं जातं त्याला मदन त्रयोदशी किंवा काम त्रयोदशी असं म्हटलेलं आहे। ज्या कामदेवाला भगवान शंकरानं जाऊन भस्म केलं होतं त्याच्या नावाने करायची ती चतुर्दशी आहे। कार्तिक मास में एक शुभ भवन का दान देना चाहिए। अरे बाप, चांगल्या घराचं दान कार्तिक महिन्यामध्ये केलं पाहिजे म्हणलं, मी सांगितलं शक्य नाही, पण मग 2 गुंठे 4 गुंठे आपल्या गावाकडचं देऊन टाकायचं, गोशाळेला काही बिघडत नाही ना, खूप असलं तर त्याला आहे की नाही ते द्यायला चालतं। अशा पद्धतीचं या ठिकाणी सांगितलं। आदि नक्त व्रत करके वारों के नाम से सूर्यादि की पूजा करे ब्रह्मर्षि। प्रत्येक मास के नामकरण के प्रयोजक 12 नक्षत्र से युक्त उन महीनों की पूर्णिमा तिथि हो तो उन नक्षत्रों के नाम से मनुष्य को सम्यक रूप से भगवान की पूजा करनी चाहिए। भरपूर काही सांगितलं आणि पुढे सूर्यवंशाचं वर्णन सांगितलं, तेच सांगितलं। हा जो बुध आपण बुधाष्टमी ऐकली ना, या बुधाने काय केलं, एका बाईशी लग्न केलं। ती बाई कोण होती म्हणे, सुदेव नावाचा राजा होता। सूर्यवंशाचं वर्णन केलं आणि त्याच्यामध्ये भगवान रामाची कथा आली। अक्षरकाल के भगवान राम का जन्म कर लेंगे और फिर आरती में प्रवेश करेंगे, क्योंकि एक एक कथा को पूर्ण करना जरूरी है। त्या बुधानं इलेशी लग्न केलं। आता आपण ही कथा देवी भागवतामध्ये ऐकली। तो इला कोण, हा इला म्हणजे सुदेव नावाचा राजा होता। घोड्यावर बसला जंगलामध्ये सेवकांना घेऊन गेला। तिथं गेल्यानंतर घोडे जे होते ते घोडी झाल्या आणि जे माणसं होते माणसं वाया झाले का? भगवान शंकर तिथे पार्वतीला मांडीवर घेऊन बसले होते जुन्या काळामध्ये। संध्याकाळच्या वेळेला सनकादी ऋषी मशाल लावून दर्शनाला गेले। पार्वती विकस्त्र होती, लज्जायमान झाली पार्वती। सनकादी ऋषी घेऊन गेले आणि पार्वतीने श्राप दिला, आजपासून जर का इथे कोणी आलं माणूस तर माणसाचा बाई होईल, बाईची माणूस नाही होणार। अशा पद्धतीने याला माहिती नव्हतं। ते वसिष्ठाने सांगितलं आता काय करावं, तू विचारून गेलं नाही, राजाचं लग्न झालं नव्हतं,
शंकराला सांगितलं श्राप बदलू शकत नाही श्राप, पण एक होऊ शकतं, याचं लग्न नाही झालं म्हणून दया करतोय, जेवढे 1 महिना हा बाई राहील आणि 1 महिना हा माणूस राहील, अशा पद्धतीने सांगितलं. मग ज्या महिन्यामध्ये हा बाई होता त्या महिन्यामध्ये याला नाव पडलं इला. इला नाव पडल्यानंतर ते बुध नव्हतं का, बुध ज्याची बुधाष्टमीची कथा म्हणतात, चंद्राचा मुलगा, त्या चंद्राच्या मुलाचा बुधाचा विवाह या इलेसोबत झाला. इलेपासून बुधाला पुरुराजा नावाचा मुलगा झाला आणि हा इला पुन्हा माणूस झाला. तर बुधाला रागाला माझी बायको माणूस झाली म्हणून तो रागानं तिकडे स्वर्गात निघून गेला. इल्यानेही आपल्या पुरुराव्याला राजा केलं आणि इला उर्वशी हा ब्रह्मलिंग झाला. या पुरुराव्याचं लग्न पुढे उर्वशी सोबत झालं. ती उर्वशीनं मेंढे वगैरे आणले होते, 2 सोबत गंधर्व, आपण ती कथा ऐकलेली आहे. अशा पद्धतीने याच वंशामध्ये पुढे यन12 में कथा होती रहती है हमारे अंदर, शिव महापुराण वगैरह यन12 स्वामी विवेकानंद नगर, तो हमारे बड़े निष्ठावंत वारकरी है, उनका भी स्वागत है यहाँ पर. बिरबल साहेब 15 मिनिटं कथा राहिली, आल्यास तुम्ही धन्यवाद. तर तो जो सुद्युम्न होता पुरुरव्या, या पुरुरव्याच्या वंशामध्ये पुढे काही पुत्रांची चमन नावाचे ऋषी झाले, शर्यती नावाचा राजा झाला. त्या शर्यती नावाच्या राजाला एक सुकन्या नावाची मुलगी होती. ती पण कथा आपण भागवतामध्ये 91व्या स्कंदामध्ये वारुळामध्ये बसलेल्या चमन भागवत तपश्चर्या करत होता. 13 वर्ष सुकन्याने 2 काटे टोचले आणि त्यात मग मलमूत्र बंद झालं. मग ते लग्न जेव्हा तुझी मुलगी माझ्याशी करते तेव्हा मी मलमूत्र सर्वांचं पुरवठ करून टाकेल. तो चवन आणि सुकन्येची कथा या सूर्यवंशामध्ये आली आणि पुढे अंबरीशाची कथा आली, त्रिशंकूची कथा आली. तो त्रिशंकू म्हणजे वसिष्ठाच्या शापाने त्याच्या डोक्यावरती 3 शंख उठले होते. रामायणातील देवी भागवतातली कथा ही. आणि त्याचा पुत्र झाला राजा हरिश्चंद्र. हरिश्चंद्राचा पुत्र रोहिताश्व आणि याच रोहिताश्वाच्या वंशामध्ये पुढे हरितक नावाचा पुत्र झाला. हरितकाचा पुत्र चंचू, चंचूचा पुत्र विजय, विजयाचा पुत्र ऋरुक, ऋरुकाचा पुत्र व्रक, व्रकाचा पुत्र राजा बाहू आणि ते बाहूचा पुत्र राजा सगर. आणि सगराला सुमती नावाची बायको आणि सुमती नावापासून सगराला 60,000 पुत्र झाले. यज्ञ करायला गेले, घोडा निघून गेला. तिथे सागराला गंगा नव्हती तेव्हा तिथे कपिल महामुनी बसलेले होते. घोडा आणायला गेले, घोडा बांधले दिसला. यांना वाटलं ये साधू स्वयं रचा रहा है, क्यों वे नौटंकी करने वाले साधू, तूने हमारा घोडा बांध करके रखा है. तो तत्क्षणीय जल करके खाक हो गए. या सगराचे 60,000 सगर पुत्र. आता मी बरोबर सांगितलं तुम्हाला, त्रिशंकू, हरिश्चंद्र, रोहिताश्व, मग त्यांचे पुत्र, त्यांच्या पुत्रानंतर हा सगर. सगराचे 60,000 पुत्र जवळ भस्म झाले. म्हणून दुसरी जी पत्नी होती केशिनी, त्या केशिनी पासून सगर राजाला असमंजस नावाचा पुत्र झाला. त्या असमंजसाचा पुत्र अंशुमान. अंशुमान या ठिकाणी आपले पूर्वज 60,000 खार गेले झाले. म्हणून कपिल महामुनीकडे गेला. हमारे किसी का 10वां 13वां नहीं हुआ तो गंगा को लाना पड़ेगा, इतना आसान नहीं है, तपस्या करो. अंशुमान ने तपस्या की, गंगा नहीं, अंशुमान भगवान को प्यारा हो गया. अंशुमान को दिलीप नाम का पुत्र था. दिलीप ने गंगा लाने के लिए प्रयास किया. दिलीप भी देहावसन उनका हो गया और दिलीप के यहाँ पर जो पुत्र हुआ भगीरथ, भगीरथ ने माँ गंगा को, जो विष्णु वामन के पैर से स्वर्ग चली गई थी, विष्णुपदी जिसको कहते हैं, भगीरथ ने लाया भागीरथी. और हमने अभी सुना पीछे शिव महापुराण में जन्हू ऋषि ने पी डाला था, इसलिए जानवी, और उसका नाम है गंगा. गंगा, जानवी, भागीरथी, विष्णुपदी. उस गंगा को लेकर के आए. आदि गंगा शिव जी की जटा में और आदि गंगा सागर को मिला करके उसे चढ़ाया यमुनोत्री गंगोत्री उत्तराखंड में और वहां से हरिद्वार को छोड़ा. पहले गंगा सागर से संगम करवाया और संगम करवा करके 60,000 सगर पुत्रों के रक्षा से उसको लेकर के गए. तत्क्षण यहाँ सब मुक्त होकर के देह रूप में दिव्य देह धारण करके स्वर्ग को पधारे. हरिद्वार में उस गंगा को छोड़ा, काशी प्रयाग में उस गंगा को छोड़ा. ऐसा प्रवाह उसका ये कर दिया. बोले भगीरथ जी महाराज की जय, गंगा मैया की जय. और इसी में भगवान रामचंद्र का जन्म हो गया है. इसी वंश में आगे जो है भगीरथ के वंश में आगे शुद्ध नाम का पुत्र हुआ. शुद्ध का अम्बरीश, उसका भी व्रत है. अम्बरीश का सिंधुदीप का अयुता का पुत्र ऋतुपर्ण से सर्वकाम का पुत्र सुदास से सौदास, और जिसका मित्रसह का पुत्र कलमाशपाद के यहाँ पर मूलक नाम का पुत्र हुआ. मूलक के दशरथ नाम के पुत्र हुए. दशरथ के अयदिल नाम के पुत्र हुए. अयदिल के विश्वसह नाम के पुत्र हुए. विश्वसह के खटवांग नाम के पुत्र हुए. खटवांग के दीर्घबाहु के अज और अजय के दशरथ हुए. और दशरथ महाराज की 3 मुख्य रानियां कौशल्या, सुमित्रा, कैकेयी और भगवान विष्णु ने
और शंख चक्र गदा ने अवतार धारण कर लिया। बोले रामचंद्र भगवान की जय, अवध सरकार की जय, राम लल्ला की जय। भजन गाएंगे और आरती में प्रवेश करेंगे। रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, रामचंद्र भगवान की जय, लखनलाल जी की जय, सीता मैया की जय, राम जन्मभूमि की जय, अयोध्याधीश सरकार की जय। आज की कथा यहाँ पर विश्राम देती है। कल भगवान श्री कृष्ण के जन्म की कथा, महाभारत के युद्ध वर्णन की कथा और आदि आदि अन्य चीजों का वर्णन इस गरुड़ पुराण में आया है। आज की 9वें दिन की कथा यहाँ पर विश्राम देती है। आज से शेष 7 दिन और कथा के बचे हैं। कल की 30 तारीख है कल, और 1 तारीख से 6 तारीख तक, जो 6 तारीख को सर्वपितृ अमावस्या है। जैसी जैसी कथा आगे बढ़ेगी आपको कुछ सूचनाएं भी उसमें दी जाएगी। धन्यवाद।